गणेशोत्सवासाठी मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून कोकणवासीय मोठ्या संख्येनं गावी रवाना होत आहेत. रेल्वे, खासगी गाड्या तसंच राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रवास सुरू आहे. मात्र ऐन गर्दीच्या काळात एसटीच्या नादुरुस्त बसेसनी कोकणकरांना अक्षरशः रस्त्यात डांबून ठेवलंय. मुंबई गोवा महामार्गावर तसंच राज्यातील इतर महत्वाच्या मार्गावर गेल्या 2 दिवसात अनेक एसटी बसेस वाटेतच बंद पडल्या. या बस रस्त्याच्या कडेला उभ्या राहिल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा तर होतोच आहे, शिवाय मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. विशेषतः महामार्गावर वाहनांच्या लांब लचक रांगा लागल्याने प्रवाशांना तासनतास प्रवासात अडकून राहावं लागतंय. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार काही बसेसना इंजिनची समस्या, काहींची ब्रेकडाऊन तर काहींमध्ये इतर तांत्रिक अडचणी उद्भवतात. मात्र अशा प्रसंगी एसटी महामंडळाकडून तात्काळ पर्यायी बस उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. परिणामी महिला, लहान मुलं, वृद्ध आणि गणेश भक्त प्रवासादरम्यान प्रचंड त्रास सहन करत आहेत. गणेशोत्सव हा कोकणकरांसाठी सर्वात मोठा सण असल्याने प्रत्येक वर्षी या काळात वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येतो. एसटी महामंडळानं यंदा विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात नादुरुस्त बसेस आणि देखभाल अभावाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. यामुळे एसटीच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. प्रवाशांचा आरोप आहे की गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी महामंडळानं अतिरिक्त बसेस उपलब्ध करून दिल्या, पण त्या योग्य तांत्रिक तपासणीशिवाय रस्त्यावर सोडल्या गेल्या. त्यामुळे प्रवास सुखकर होण्याऐवजी त्रासदायक ठरत आहे. वाहतूक पोलिसांना मात्र अशा नादुरुस्त बसमुळे महामार्गावर तासनतास कोंडी हटवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. राज्य परिवहन विभागाने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देत एसटीच्या दुरुस्ती आणि पर्यायी बस सेवेबाबत तातडीनं पावलं उचलावीत, अशी मागणी गणेश भक्त आणि प्रवासी संघटनांकडून होत आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.